दिल्लीच्या रस्त्यांवर आज अक्षरशः युद्धासारखी परिस्थिती। संसदेकडे निघालेल्या हजारो आंदोलकांवरती पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधाराच्या नळकांड्या, हजारो जवानांचा फौजफाटा आणि दुसरीकडे संसदेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। नेमकं दिल्लीत घडतंय काय? आंदोलन इतकं का भडकलं आहे? कोण कोण उतरलंय या आंदोलनाच्या मैदानात आणि सरकारची पुढची भूमिका काय असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने आता देशाच्या राजकारणाला मोठं वळण दिलं आहे। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं। दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधाराचा मारा, हजारो आंदोलक, हजारो जवानांचा बंदोबस्त आणि संसदेत सरकारला विरोधकांचा घेराव। नेमकं काय घडलं? कोण आहेत या आंदोलनामागचे प्रमुख चेहरे? विरोधक इतके आक्रमक का झाले आहेत आणि पुढे काय होऊ शकतं? पहा हा सविस्तर रिपोर्ट। गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं। आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे विविध मागण्या मांडल्या होत्या, मात्र मागण्या मान्य न झाल्याने संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। सोमवारी सकाळपासूनच दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। संसदेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं। अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते। दिल्ली पोलिसांनी संसदेकडे मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती, तरी देखील हजारो आंदोलक संसदेकडे निघाले। सकाळी 10च्या सुमारास आंदोलकांनी पोलीस आमने सामने आले। सुरुवातीला आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न झाला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं तर काही घटनास्थळावरून हटवण्यात आलं। दुपारी 12:30च्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी पुन्हा संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या। दिल्लीतील अनेक रस्ते बंद करण्यात आले, वाहतूक वळवण्यात आली, परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। काही वृत्तानुसार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हजारो सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते। दरम्यान आंदोलनाच्या नेतृत्वाकडून सरकारशी चर्चेची तयारी दर्शवण्यात आली। दोन्ही बाजूंमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली। यामुळे आंदोलन शांततेच्या मार्गाने संपणार की आणखीन तीव्र होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी उघड पाठिंबा दिला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याचं सांगितलं जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनाच्या समर्थनात भूमिका घेतली। सगळ्यात महत्त्वाची भूमिका संजय सिंह यांनी घेतली। आम आदमी पक्षाचे खासदार। या सर्व घडामोडीमुळे आंदोलनाला आता केवळ सामाजिक नव्हे तर मोठे राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत। विरोधी पक्षांनी लाठीचार्ज मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला। सरकारवर लोकशाही दडपण्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। सभागृहात अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। राजकीय विश्लेषकांच्या मते हे आंदोलन आता फक्त रस्त्यावरच नाही तर संसदेपर्यंत पोहोचलं असून त्यामागे दूरगामी परिणाम दिसू शकतात। आता सर्वांच्या नजरा सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेकडे लागल्या आहेत। सरकार या आंदोलनावर काय निर्णय घेणार? चर्चेतून तोडगा निघणार का की दिल्लीतील आंदोलन आणखीन तीव्र होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही तासात आणि काही दिवसात स्पष्ट होणार आहेत। या आंदोलनाबाबत प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू। अशाच रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज, सोलापूर।